निवड तोंडाला पाणी पुसल्याचं काम करू नये सरकारने. द्यायची असेल तर सरसकट कर्जमाफी द्यावी. याचं जर सुख समाधान तुम्ही हिरावून घेतलं तर राजाची सुद्धा सिंहासनाची खुर्ची रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. असे गोपनीय सरकारकडे अहवाल आहेत. केवळ दिशाभूल न करता, स्टंट न करता, केवळ राजकीय मतांची पोळी न भासता शेतकऱ्यांना द्यायचं असतं तुम्ही खुल्या दिलानं दिलं पाहिजे. द्यायचेच नाहीत ना, यांना द्यायचे नाहीत. यांना निवडणुकीला पैसे नाहीत, यांना निवडणुकीला पैसे वापरायचे, शेतकऱ्यांना द्यायचं नाही. आणि जोपर्यंत शेतकरी सुखी होईल तोपर्यंत याला मतदान कोणी करणार नाही. ह्यांच्या दारात भीक मागण्याची प्रवृत्ती जिवंत ही राजकारणाचं सूत्रच आहे. जिल्ह्यातील सततच्या पावसामुळे जे शेती पिकाचे नुकसान झाले आणि जिल्ह्यामध्ये जी पूर परिस्थिती निर्माण झाली, यामुळे जे शेतकऱ्याचं पीक हातातोंडाशी आलेलं होतं तो घास आता या निसर्गाने हिरावून घेतलाय. पण तरी देखील आता पाऊस उघडून 8 दिवस झाले तरी देखील या शेतामध्ये पाणी आहे. एक कापसाचं शेत आहे, जवळपास या शेतामध्ये सध्याही पाणी वाहत आहे. 8 दिवस झाले पाऊस उघडून. या शेतामध्ये शेतकऱ्याला जो कापूस आलेला आहे, जो ओला झालेला आहे, तो वेचायला सुद्धा जाता येत नाही. गुडघाभर इतकं त्या मातीमध्ये पाय जातात. आणि बाजूच्या शेतामध्ये आपण सोयाबीन आहे, हे अक्षरशः पाण्यामध्ये आहे. इथं देखील गुडघाभर इतकं चिखलामध्ये पाय जातात आणि ह्या अक्षरशः सोयाबीन सडून गेलेला आहे. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि जो शेतकऱ्याला महाराष्ट्रातल्या दिलासा देण्याचा प्रयत्न केला असं म्हणता येईल आणि ही मोठी घोषणा केली. यामध्ये शेतकरी समाधानी आहेत का नाही हे आपण या शेतकऱ्याकडनं जाणून घेऊया. काल जी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? यामध्ये आपण समाधानी आहात का? त्यांनी जी मदत दिली आहे ती पुरेशी आहे का? तर मदत अजिबात पुरेशी नाहीये. शेतकऱ्याचं नुकसान तुम्ही पाहू शकता. 100% नुकसान झालेलं शेतीचं. आणि 17 18 हजार रुपये मदत जाहीर करून याच्यात काय होणार शेतकऱ्यांना मला सांगा. निवड तोंडाला पाणी पुसल्याचं काम करू नये सरकारने. द्यायची असेल तर सरसकट कर्जमाफी द्यावी. आणि जे सोयाबीनला चांगला भाव पाहिजे ना तोच द्यावा. मागील 10 वर्षापूर्वी सुद्धा सोयाबीन 4000 रुपयानं होतं आणि आज सुद्धा तेच 4000 रुपये. खताचं पोतं मागल्या 10 वर्षापूर्वी सर फक्त 500 रुपयाला होतं. आज तेच खताचं पोतं 2000 रुपयाला झाले. म्हणजे बाकीची महागाई 4 पटीने तुम्ही वाढवता आणि शेतकऱ्याच्या मालाला का भाव देऊ शकत नाही. द्यायची असेल तर सरसकट कर्जमाफी द्या. अन्यथा अशी मदत नकोय आम्हाला. 17 18 हजार जो तुम्ही शेतीला खर्च केला होता आणि ही जी मदत दिली तो खर्च निघतोय का यामध्ये? कसा निघन खर्च सर? त्याला तुम्ही पाहू शकता सोयाबीनला जवळपास 99% नुकसान झालेली आहे. शेतकऱ्यांनी स्वतःचं सोनं घाण ठेवून लेकरबाळ उपाशी ठेवून खर्च केलेला आहे या शेतीवरती आणि तो सर्व पाण्यात गेलेला आहे. शेतकऱ्यांचं फक्त पिकच व्हायला नाही गेलं. शेतकऱ्यांचे स्वप्न, शेतकऱ्यांच्या मुलांची फीस, शाळेची फीस, दप्तर टोटली ह्याच्यात वाहून गेलेलं आहे. मग ही काल जी घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी आणि त्यामध्ये जो खर्च झालेला आहे शेतीचा, जे उत्पन्न येणार होतं आणि जी तुमची मेहनत होती, या सगळ्यामध्ये जे काल घोषणा केली, जे तुम्हाला कोरडवाहू असेल, बागायती असेल, बागायतीला 28,000 आणि कोरडवाहूला 18,000 17,000 काहीतरी रुपयाची घोषणा केली आणि अनेक काही घोषणा आहेत. यामध्ये तुम्ही समाधानी आहेत? तर अजिबात समाधान नाहीत. आम्हाला पाहिजे असेल तर सरकारने नुकसान भरपाई द्यायची होती. ती हेक्टरी 50,000 रुपये द्यायला पाहिजे आणि ती पुन्हा बिना अटी तटीची द्यायला पाहिजे. त्याला 7/12 द्या, आधार कार्ड द्या, अकाउंट नंबर द्या. हे कशासाठी रिकामी सोंग करता तुम्ही? तुम्ही जसे अभ्यासू असताना तसे आमचे शेतकरी वर्ग सगळा अभ्यासू नाही. विनाकारण त्यांची फजिती करू नका. बाबा काय सांगाल, जो काल मुख्यमंत्र्यांनी जी घोषणा केली आहे ज्या शेतीमाला संदर्भात आणि जी शेती वाहून गेली, विहिरी वाहून गेल्या, जनावरं वाहून गेलेत, या संदर्भात त्यांनी घोषणा केली आणि जो निधी दिलाय तो पुरेसा आहे का? तुम्हाला परवडेल का? नाही परवडत आम्हाला काय परवडत? आमचे 7/12 कोऱ्या करावं त्यांनी. आमचं म्हणणं हे एवढंच आहे की ह्याच्यात शेतीत जेवढी आम्ही मेहनत केली ती मेहनत तुम्हाला निम्मी सुद्धा आम्हाला निघत नाही शेतीमध्ये. आणि काय करायचं आता? काढायला सुद्धा सोयाबीन येत नाही. आज तिच्यात पाणी गुडघीत कलन कशी काढायची आणि कशी बांधावर टाकायची सांगा तुम्ही. 10 दिवसावरती दिवाळी आहे, हा हा सण साजरा करणार. आता ही दिवाळी काळी साजरी करायची वेळ आली. दिवाळीला रुपये सुद्धा नाही. साजरी करायची का? कशी करायची साजरी तरी? आज रुपये नाही जवळ आणि ते काय शासन द्यायला 10 रुपये 20 रुपये ते काय आम्हाला परवडत? हे शेतीत सगळं गेलं आमचं, काय पाण्यात गेलं सगळं. काल तुम्ही मुख्यमंत्र्यांची घोषणा केली ही पाहिली असेल आणि कशा पद्धतीची घोषणा आहे? ही शेतकऱ्याच्या फायद्याची आहे का पुरेशी आहे? गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये जे काही मुसळधार अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे विशेषतः मराठवाड्यात सर्वात जास्त नुकसान झालं. अनेक नद्यांच्या महापुरामुळे शेतकऱ्यांची जमीन खरडून वाहून गेली, पिकं जमीनदोस्त झाली. आज शेतकऱ्यांचं घरोपयोगी साहित्य जिथं वस्तीवर शेतकरी राहत होते गावात घरात पाणी शिरलं, अतोनात नुकसान झालंय. इथल्या मंत्र्यांनी लोकप्रतिनिधींनी पाहणी केली, पाहणीचे फार्स झाले. आता निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 31,600 कोटी रुपयाची काल सरकारनं घोषणा केली. मुळामध्ये आमची शेतकऱ्यांची सर्वांची मागणी होती ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट कर्जमाफी करा आणि रब्बी पिकाच्या हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाण्याची खताची मुबलक अशी पुरवठा करा अशी मागणी असतात. फडणवीसांनी असं सांगितलं की ओला दुष्काळाचे जे निकष आहेत
ते आपण यामध्ये लावतोय आणि त्याप्रमाणे त्या निकषाप्रमाणे आपण शेतकऱ्याला मदत करतो. काय निकष तसे नाहीयेत निकष लावलेले. फक्त निकष काय शिथिल केलाय, 65 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस असल्याचा शिथिल केलाय. मुळामध्ये पाऊसच एवढा होता की 100 मिलीमीटर पेक्षा जास्तच पाऊस होता. म्हणजे बोलायचं एक आणि वास्तविकता वेगळीच आहे ना. पाऊस असा एवढा कमी नव्हताच ना सप्टेंबर महिन्यामध्ये. कुठलाही महाराष्ट्रातल्या कुठल्याही महसूल मंडळाला दाखवून द्या आम्हाला आठवड्यामध्ये की या ठिकाणी 65 मिलीमीटर पेक्षा कमी पाऊस पडलाय. मग निकष काय शिथिल केले तुम्ही? मुळामध्ये पहिले निकष असे होते 85 रुपये गुंठा आणि आता दिलेली मदत आहे ते 18,500 रुपये 185 रुपये गुंठा होते. म्हणजे दुरुस्त करायला शेतकऱ्यांना येतोय 600 रुपये खर्च आणि तुम्ही देता 185 रुपये. म्हणजे आणखीन त्यांनी कर्जबाजारी व्हायचं का? सावकाराचे पैसे घ्यायचे, रब्बीची पेरणी कशी करायची? तर मग पुन्हा 3 लाख रुपये म्हणतात हेक्टरी आम्ही जमिनीला मनरेगा मार्फत पैसे देणार. ही मनरेगाचा प्रस्ताव व्हायचा कधी? पंचायत समितीत शेतकऱ्यांना जायचं कधी? रब्बीची पेरणी करायची कधी? म्हणजे खरीप तर गेलं, रब्बी जाणार. मग शेतकऱ्यांनी काय करायचं? चुना लावून बोंबलायचं त्यांच्या नावानं. दिवाळी तर तुम्ही म्हणता दिवाळी काळी करणार का? काळी करायला ती काय शेतकरी जगला तर करील ना. ज्या गावात आपण उभा आहे त्या ठिकाणी शेतकरी आज गळफास घेऊन आत्महत्या केली जमीन वाहून गेल्यामुळं. म्हणजे दिवाळी करण्यापुरतं सुद्धा आमच्यामध्ये त्राण आता उरलेले नाहीत. सगळ्या मराठवाड्यामध्ये मसनवाटा झालेला आहे. त्यामुळे सरकारनं आता आमचा शांततेचा संयमाचा अंत बघू नये. सरकारनं द्यायचीच आम्हाला मदत तर सरसकट खात्यामध्ये मदत दिली पाहिजे. आणि जोपर्यंत प्रजा चांगली असते तोपर्यंत राजाचं आसन चांगलं असतं. नेपाळ बांगलादेशनं पाहिलेलं आहे. आणि प्रजा जर डळमळी झाली, प्रजाचं जर सुख समाधान तुम्ही हिरावून घेतलं तर राजाची सुद्धा सिंहासनाची खुर्ची रस्त्यावर आल्याशिवाय राहणार नाही. असे गोपनीय सरकारकडे अहवाल आहेत. केवळ दिशाभूल न करता, स्टंट न करता, केवळ राजकीय मतांची पोळी न भासता शेतकऱ्यांना द्यायचं असतं तुम्ही खुल्या दिलानं दिलं पाहिजे. निकष, सरसकट, तत्वता, अंशता ह्या सगळ्या गोष्टी भासनात ठेवून खरं जर छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही आशीर्वाद घेतला असेल तर तुम्हाला त्या स्वराज्याची शपथ आहे. या स्वराज्यामधल्या शेतकऱ्यांना तुम्हाला आता मदत द्यायची वेळ आहे. पंजाब सारखं छोटं राज्य 50,000 रुपये शेतकऱ्यांना देतं. कर्नाटक सारखं राज्य मदत करतं. तेलंगणा सारखं राज्य मदत करतं. महाराष्ट्र त्याच्यापेक्षा पुढे 7.5 लाख कोटी रुपयाचं बजेट आहे आपल्याकडे. तर आपण तुम्ही शेतकऱ्यांना दिलं पाहिजे. आणि उसातून काय 27 रुपये तुम्ही मागता? सरकारनं काल तर देवेंद्रजी म्हणले की आम्हाला काटेमारी करणारे कारखाने पाहिजे. म्हणजे तुम्ही एकीकडे चोरांचे चोरी केलेली सांगता, त्याला चोरी करायला तुम्ही समर्थन देता. म्हणजे कारखान्याला तुम्ही ब्लॅकमेल करता की तुम्ही काटे मारा ना आम्हाला मदत द्या. म्हणजे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये चोरीच्या पैसे आणून टाकायचे, शेतकऱ्यांना मदत द्यायची. म्हणजे आमचाच किस्सा हाणायचा आणि आम्हालाच मदत करायची. हे जे धोरण आहे हे कुठंतरी आता भाजपनं सुद्धा हा विचार केला पाहिजे. मुख्यमंत्री कसे चुकतायत? मुख्यमंत्र्यांना आमची विनंती, ह्या गोष्टी सोडा. काटेमार करणाऱ्या लोकांना जेलमध्ये टाका, पण त्यांच्या चोरीच्या पैशातून आम्हाला मदत करू नका. उलट आमच्या उसाला भाव कसा मिळेल? 3,050 रुपये तुम्ही यावर्षी भाव दिलाय. खरं तर केंद्रानं सांगितलंय, सुप्रीम कोर्टानं सांगितले 3450 प्लस अधिक भाव देता येतो. आणि तुम्ही आम्हाला 3,050 मध्ये 27 रुपये तिकडे द्या म्हणता आणि कारखान्याला काटेमारी कराय ओपन तुम्ही परवानगी देता. असं कुठं चालणार आहे? त्यामुळे ही अशी मदत होऊ शकत नाही. द्यायचं तर सुखी समाधानानं शेतकऱ्यांना या दिवाळीमध्ये मदत करा. नाही तर नेपाळ बांगलादेश सारखी तुमच्या मंत्रावर वेळ आल्याशिवाय राहणार नाही. ही जी मदत घोषित केली ती दिवाळीपर्यंत पोहोचल असं वाटतं का? कशी पोहोचणार आहे हो? गावामध्ये एक तर टावर नाहीयेत, लाईटचा पत्ता नाहीये, मोबाईलला रेंज नाही. गावामध्ये आता आधार कार्ड द्यायचं, बँक पासबुक द्यायची, ते ऑनलाईन करायचं, होतंय का शक्य? एका शेतकऱ्याला 1 तास त्या माही सेवा केंद्रामध्ये थांबावं लागतं. हे कशी प्रक्रिया होणार आहे सांगा ना. आणि इथला तलाठी, इथला ग्रामसेवक, कृषी सहाय्यक कुठं गावात बांधावर भेटतच नाहीये. खाजगी एजंट, दलाल लोक नेमलेले, त्यांनी त्यांच्यापाशी कागद द्यायचे, त्यांच्यापाशी पोहोचायचे, याला 10-15 दिवस जातील. मला वाटत नाही अशा प्रकारच्या प्रक्रिया बोलली तर. कारण सरकारकडे शेतकऱ्याचा सगळा डाटा आहे, आधार कार्ड नंबर आहेत, बँकेचे खाते नंबर आहे. डायरेक्ट पैसे टाका ना. तुम्ही म्हणता महाडीबीटीवर आम्ही डायरेक्ट खात्यात पैसे देणार तर मग कधी देणार? मग या ठिकाणी जर थेट शेतकऱ्याच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी सरकारला काय अडचण आहे आणि काय प्रॉब्लेम आहे? द्यायचेच नाहीत ना. यांना द्यायचे नाहीत, यांना निवडणुकीलाच पैसे नाहीत. यांना निवडणुकीला पैसे वापरायचे, शेतकऱ्यांना द्यायचं नाही. आणि जोपर्यंत शेतकरी सुखी होईल तोपर्यंत याला मतदान कोणी करणार नाही. ह्यांच्या दारात भीक मागण्याची प्रवृत्ती जिवंत ही राजकारणाचं सूत्र अनादी काळापासून येते. त्यामुळं भीक मागणारी प्रजा पाहिजे त्यांना फक्त. पण शिवाजी महाराजांच्या काळात असं नव्हतं. रयतेचं सुख हे सर्वोत्तम इथं सूत्र होतं. त्या ठिकाणी हे सरकार जे वागतंय शिवछत्रपतीचा आशीर्वाद घेऊन हे चुकीचं वागतंय. त्यामुळं नेपाळ सारखी परिस्थिती यायला वेळ लागणार नाही. काय काल जी घोषणा केली मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन आणि त्यामध्ये शेतकरी समाधान असेल, तुम्ही स्वतः युवा शेतकरी आहात, यामध्ये तुम्ही समाधानी? मुळामध्ये कोणताच शेतकरी समाधानी, कारण काल फक्त घोषणा केली, प्रत्यक्ष अजून शेतकऱ्याच्या खात्यावर काही आलेलंच नाही. राहिला विषय, यांच्या पूर्ण जमिनी वाहून गेल्या.
त्यांना सरकारने किमान कॅश स्वरूपामध्ये 1,00,000-1.5 लाख रुपये देणं गरजेचं होतं. का तर त्याची जमीन ती भरून येऊन त्याला हे करता येतं. त्यात त्यांनी MREGSची अट टाकली. अरे MREGSमध्ये ही दलालतमध्ये तिथं मंजुरीला सरपंचाकडून काही द्यावं लागतं, पंचायत समिती अधिकारी अडवतात, ग्रामसेवक अडवतो सह्या करायला फाईलला, त्याच्यानंतर तिथं ऑपरेटर आहे तो पैसे मागतो, किंवा पंचायत समितीत ही खूप किचकट प्रोसेस आहे. मग शेतकऱ्याला ज्या टायमाला आज खरी गरज आहे काय मदत करणं, ही मदत केलीच जात नाही. राहिली घोषणा मला एक सांगायचंय, आज 15 दिवस झालं हा म्हणजे जे पीक आहे ते पाण्यात आहे आणि शेतकरी मदतीपासून वंचित आहे. जी घोषणा केली होती अजित पवारांनी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले, आम्ही तात्काळ शेतकऱ्याला 5,000ची मदत करू आणि जे राशन मार्फत जे अन्नधान्य असेल हे तुमच्या गावापर्यंत पोहोचलंय का, तुम्हाला मिळालंय? ऐका, अजित दादा जे म्हणतात का ज्यांचं नुकसान झालं त्याला 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू. अरे मला सांगा, 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गव्हात कोणती दिवाळी होणार आहे? 5 किलो तांदूळ आणि 5 किलो गहू आम्ही शेतकरी अजित दादाला देतो, तुम्ही दिवाळी करून दाखवा म्हणा अजित दादा तुमची. 5 किलो तांदूळ आम्ही प्रत्येक गावातले शेतकरी 10-10 किलो देतो. 10-10 किलो नाही जेव्हा दिवाळी होतो. शेतकऱ्याला आज खरी गरज आहे, आज त्याची लेकराची फीस माफ व्हायला पाहिजे. आणि मला सांगा, ओला दुष्काळ जर जाहीर केला तर आज शेतकऱ्याची पूर्ण फीस माफ होईल. अनेक योजना ज्या आहेत केंद्र शासनाचे, की इतर ठिकाणचं जे बजेट पांगलेले ते सगळं शेतकऱ्या वापरावं लागेल. मग आज घोषणा करायला ह्यांचं जातंय काय? नाही, पण देवेंद्र फडणवीस यांनी काल पत्रकार परिषदेमध्ये असं म्हणले की ओला दुष्काळाचे निकष आम्ही इथं लावलेत सगळे आणि त्याप्रमाणे शेतकऱ्याला मदत केली जाईल, त्यामधून शेतकरी उभा राहील. ऐका, ह्याच्यामध्ये खरं राजकारण आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे काय की हा खरा राजकारणी, दाखवायचंय कण द्यायचंय. ओला दुष्काळाचा निकष ते देतात, मग ओला दुष्काळ काय जाहीर करीत नाहीत? कारण असं आहे की जेव्हा ओला दुष्काळ जाहीर केला तर यांना देशातल्या केंद्र सरकारला इतर ठिकाणचा फंड हा जिथं दुष्काळग्रस्त आहे तिथं द्यावा लागतो. आणि बिहारच्या निवडणुकात यांना केंद्राचा पैसा बिहारच्या निवडणुकीमध्ये त्या लाडक्या बहिणीला तिथं देऊन निवडून यायचंय, आणि इथं महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर केला तो फंड इकडे द्यावा लागेल. मग महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला फंड द्यायचा नाही, त्या बिहारच्या निवडणुकीत निवडून यायला फंड द्यायचा आहे. त्याच्यामुळे हे ओला दुष्काळ जाहीर करत नाही, हे ह्यांचं षडयंत्र आहे. ह्यांना काय करायचंय, आज त्यांच्या डोळ्यासमोर बिहारची निवडणूक आहे, महाराष्ट्रातला शेतकरी ह्यांना दिसत नाही. आज ह्यांना निवडणुकीसाठी ओला दुष्काळ जाहीर करत नाही. आमचं म्हणणं आहे की शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा. आता आम्हाला केंद्राचा पैसा वापरता येईल आणि आंतरराष्ट्रीय लेवलला एखाद्या ठिकाणी दुष्काळ झाला तर आंतरराष्ट्रीय मदत सुद्धा या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला मिळू शकते. म्हणून शासनाला विनंती की आपण ओला दुष्काळ जाहीर करा. हे काय बोलाचा भात आणि बोलाची खडी ही बंद करावी. योजना दुष्काळासारख्या योजना राबवू म्हणतात, हे काही खरं नाही. मग राबवायचा दुष्काळ जाहीर करा ना. या परिसरातील युवा शेतकरी आणि जे काही शेतकरी संघटनेचे नेते आहेत हे देखील या चर्चेमध्ये सहभागी झाले होते आणि या ठिकाणी यांच्याकडून अशी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा आणि कर्जमाफी देखील करावी आणि शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे सरकारने उभं राहिलं पाहिजे. आणि जी तुम्ही मदत द्यायची घोषणा केली, जे अजित पवार बीड जिल्ह्यामध्ये दौऱ्यावर आले, 5,000 रुपये शेतकऱ्याला तातडीची मदत आणि जे अन्नधान्य असेल 5 किलो, यामध्ये कशी दिवाळी शेतकरी साजरी करणार हे देखील या ग्रामस्थांनी या शेतकऱ्यांनी तो प्रश्न उपस्थित केला ना. आम्ही अजित पवार आणि सरकारला ही मदत देतो आणि तुम्ही त्यामध्ये ती दिवाळी साजरी करून दाखवा, असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे. आम्हाला तातडीची मदत सरकारने करावी. लोकशिवाय मराठीसाठी दीपक जाधव, बीड.